जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा आज 2-4 दिवस पाऊस पण लागला आहे सारखा. आणि दुसरी गोष्ट माझी दाढ दुखती. तर दाढीसाठी मी गावातून गोळ्या आणल्या मेडिकलमधून. तर तात्पुरता फरक पडतो, पण परत ते ठणक मारते. तर आता ते ठणक मारत असताना काही दाढ काढत नाही. तर म्हणलं आता चला आता एका आमच्या आईने एक औषध सांगितलं होते, 2-4 औषध सांगितली झाड पाल्याची. पण मी काय आपण कधी उपयोग नाही केला, कधी दाढ नाही दुखली काय नाही. तर आज जरा थोडा पाऊस उघडला आता, तर ते वड्याला असतं बघा ती निरगुड. तर ते चिखलात काही जाता येत नाही काय नाही. पण आज जरा थोडा तर वाटतं जरा तो जवळच्या एका वड्याला जाऊन थोडा ते प्रयोग करून पाहतो आज. तर ते निरगुडीचा पाला आहे तो दाताखाली चावून खायचा असं, आणि तो धरायचा दाढेखाली. तर त्याने फरक पडतो असं, म्हणजे 100% गुण येतो असं सांगितलेलं आहे. पण आता बघू आज प्रयोग करायचा होतो. तर आज त्याकरता मी आता बघा निघालो आहे बघा आता वड्याला. आणि तिथून मी ते निरगुडीचा पाला घेऊन येतो आणि मग प्रयोग करून पाहतो. जर फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे. उलट 4 लोकांना पण सांगता येईल किंवा ह्या पाल्याने दाताला फरक पडतो म्हणून. ठीक आहे. तर हे असं आहे बघा. आता येतो जाऊन. हे पहा इकडं खाली वडा आहे बघा. त्या वड्याला ती झाडं असतात बघा ती निरगुडीची. तर 2-4 दिवस जायचे, पण पावसामुळं काही जमलं नाही. तर आता निघालो बघा त्या वड्याला ते निरगुडीचं पाला आणायला. तर ते गोळ्या खाऊन काही थोडाफार फरक पडायचा. पण ते गोळ्या मला एक जणांनी सांगितलं, म्हणजे आमच्या आईने सांगितलं होतं की निरगुड्याचा पाला जर आणला आणि तो चावला आणि दाताखाली धरला तर तो दात ठणकायचा थांबतो. तर बघू आता तो प्रयोग करून. आणि तो जर प्रयोग यशस्वी झाला तर असे बरेच झाड पाल्याची औषधं सांगितलेली आहेत. तर मग मी ते तुम्हाला नंतर सांगतो. तर आता बघू आता इथे विचारू. खाली कांदा लावतात का? आणि रोपे पावसात उपटून आणले का? कसं काय चिकून आणलं का रोप? कोणतं गुलबे आहे का गावरान? पण आता हे जर पाऊस एक दिवस उघडू द्यायचा ना, 1-2 दिवस अरे सडून नाही. पण आता हे पाऊस आज उद्या जास्त सांगितला आहे. मग बाय आहेत का लावायला? किती बाय आहेत? मग होईल लावायचं मग. हां ते निरगुड्याचा पाला आहे का खाली? कुर्सी घे बरं. माय दाढ दुखते. ते 2-4 दिवस झाले त्रास झालाय. पण ते सांगितलं होते निरगुड्याच्या मी त्या गोळ्या खाल्ल्या, पण त्या गोळ्याने तात्पुरता फरक पडतोय. पण मला सांगितलं एकदा निरगुड्याच्या पार जर तो चावून दाता खाली धरला तर फरक पडतो. हां नाही मग ते समजा डॉक्टर का आता जाता येईल म्हणा. पण तोपर्यंत जाईपर्यंत थोडं बघ पाहिल्याचं तर बघू कसं काय फरक पडतो काय. नाही दवाखान्यात जाऊ म्हणायला, पण ते काय ते दवाखान्यात गेले म्हणते त्या दुखत दाढ नाही काढणार. ते जाऊ नंतर काढायचे तेव्हा काढते म्हणायला. पण ते आता तोपर्यंत तरी जरा ठणक. हा कोणी संजनानी कधी बसवली? ते मग मला हिला जायचं होतं ना मला. मग हिला घेऊन मग ते आधीच जाऊन आली काय नो? तिथं बसवली काय? नाही इकडं शिरूरला बसवायची. ते करिश्मा डेंटल हॉस्पिटल आहे तिथं. आम्ही चेकिंग चालू आहे, जायचं ना तिथं उद्या. मग ते तिला पण कॅब बसवायचे. माझं पण ते दाढाचं दाखवायचे. माझ्या दाढाला सिमेंट नाही तर काहीतरी भरून आणायचं. हा ना तसंच मला झालं झोप नाही. आणि त्या गोळ्या खातो त्या गोळ्याने तात्पुरता फरक पडते. हां पण ते परत ठणक चालू होतोय. तर बघतो त्याचा निरगुडीचा आजच्या दिवशी निरगुडीचा पाला बघतो. मला सांगितलं निरगुडीचा पाला तुम्ही थोडा आज बघतो लावून. जर पारडा भरला सकाळच्या बाहेर जायचेच उद्या सकाळी दवाखान्यात. मग काय हा ती मला एक दिवस म्हणली होती की जायचे दवा. हे पहा ही बघा ही निरगुडी बघा. ही निरगुडीचं झाड आहे बघा. ही अशी वड्याला सगळ्याच वड्यांना असते बघा ही निरगुडी. तर ही निरगुडी बघा ही औषधी निरगुडी आहे. आणि ह्या निरगुडीचं जर पाला चावून दाढ खाली धरला तर 100% दाढ दुखायची दात दुखायचं राहतो बघा. असं म्हणजे आमच्या आईने सांगितलं होतं.
तर हे मी आता गोळ्या चला जाऊ द्या पुढे गेलं गोळी खायची, पण ती गोळीने तात्पुरता फरक पडतो असा. नुसता जवळ पावर आहे तोपर्यंतच फरक, नाही तर परत ते ठणकायला सुरुवात होतं. तर हे निरगुडीचा पाला आणि ती कीड मरते असं म्हणतात. तर हे बघा, ही निरगुडीचं झाड आहे बघा इथे या वड्याच्या कडेला. आणि या वड्याला बघा हे या 4 दिवस झाले सारखा पाऊस चालला आहे, तर पाणी भरपूर चालले. तर मी आपल्या कडाच्या झाडाचा थोडा पाला घेतो बघा. तर हे पाऊस इतका भरपूर आहे ना, आता आहे 2 दिवस पाऊस पण आणखीन भरपूर सांगितला आहे. तर हे असं सगळं पावसाने सगळं बेकार केले बघा. पण चला जाऊ दे, आता आपल्याला पाला तर मिळाला. आणि ही निरगुडी बघा इथं नाही, ते संपूर्ण वाड्याला बघा ही सगळी निरगुडी बघा. ही प्रत्येक जवळजवळ सगळी निरगुडीची झाड आहे. तर हे प्रत्येक गावात प्रत्येक वाड्याला ही निरगुडी झाडं असतात. तर हे औषधी आणि जानकारी औषधी. आणि दुसरी एक गोष्ट, अंगदुखी सांधेदुखी याच्यावर याच्यावर एक औषध आहे बघा, जास्वंदीचं. तर मी तुम्हाला ते दुसऱ्या व्हिडिओवर तुम्हाला दाखवून बघा ते जास्वंदीचं. आणि एक मुळव्याधाचं एक औषध आहे, हे झाडपाल्याचं आमच्या आईने सांगितलेलं. तर मी ते आईने पण सांगितलं आणि आमच्या एक जोडीदाराने पण सांगितलं आहे. ही औषधं अगदी आयुर्वेदिक औषध, पूर्वी लोक याचाच वापर जास्त करायचे. तर बघू आता घेऊ हे झाड. हे आता हे पाला आणलं आहे, त्याला जरा थोडं व्यवस्थित त्या काड्या वगैरे काढून त्याचा असं नुसता असं मादगा घेऊन तो थोडा बारीक करायचा आणि तो दाढ खाली धरायचा बघा. तर आता इथं घरी कोणीच नाही आहेत, या पावसामुळे सगळी हे झाल्यात. आणि दुसरी गोष्ट, गावातली मंडळी पण नुसती फोन करतात काय झाले काय, तर सांगते असं असं झालं आहे. पण मला 2 दिवसापूर्वी मुंबईला जायचं होतं, पण ते काही जाता नाही आलं ह्या दातामुळं. तर ठीक आहे, आता सांगितलं आहे आता फरक पडल्यानंतर उद्या जाऊन ते दाढचं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. कारण 4 दिवस झाले मी काही कुठं व्हिडिओ टाकला नाही, काही नाही. तर आता बघू फरक पडला तर टाकू. तर ह्या पाल्याचा सर्वांनी उपयोग करा, कारण हा 100% गुणकारी पाला आहे, मला 100% माहिती आहे. तर सर्वांनी याचा उपयोग करून घ्या आणि अनुभव घ्या आणि 4 लोकांना सांगा. तर यांनी जर फरक पडत, आणखीन एक 4 वनस्पती आहेत मला माहिती आहे, तर त्या वनस्पतीची पुढच्या व्हिडिओमध्ये नावं देईन बघा. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.